नमस्कार. गोष्टीची स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे. आपल्या आयुष्यात जर एखादे संकट आले आणि त्यातून बाहेर कसे पडायचे ह्या प्रश्नाचे उत्तर मिळणे खूप अवघड वाटते, तेव्हा आपण म्हणतो की माझ्यासमोर यक्ष प्रश्न उभा राहिला आहे. तर साक्षात यक्ष त्याचे यक्ष प्रश्न घेऊन युधिष्ठिरासमोर उभा राहिला होता. ती कथा आज आपण ऐकणार आहोत. तर द्यूत क्रीडेमध्ये कौरवांकडून हरल्यानंतर पांडवांना ठरल्याप्रमाणे 12 वर्षे वनवास आणि 1 वर्षे अज्ञातवासात राहावे लागले. वनवासाच्या वेळी पांडव द्रौपदीसह द्वैतवनात राहत होते. एके दिवशी एक ऋषी पळतच त्यांच्याकडे येतात आणि सांगतात की माझी होमात उपयोगी पडणारी 2 काष्ठे, ज्याला अरणी आणि मंथा म्हणतात, ती मी एका झाडावर ठेवली होती. एक मोठे हरिण त्या झाडाला येऊन आपले शरीर घासत होते. त्यावेळी ती दोन्ही काष्ठे त्याच्या शिंगात अडकली आणि ते हरिण लांब पळून गेले. माझ्या यज्ञकर्मासाठी ती काष्ठे अत्यावश्यक आहेत. तेव्हा पांडवांनो, तुम्ही त्या हरणाला शोधून मला ती काष्ठे आणून द्या. हे ऐकून त्या ऋषींची मदत करण्यासाठी युधिष्ठिर आणि इतर पांडव आपली शस्त्रे घेऊन जंगलात जातात. दूरवर त्यांना ते हरिण चरताना दिसते. हळूहळू त्याच्याजवळ जाऊन पांडव त्याच्यावर बाण सोडतात. पण आश्चर्य म्हणजे त्यांचं एकही बाण त्या हरणाला लागत नाही आणि ते हरिण जंगलात अजून दूर पळते. त्याचा पाठलाग करत पांडव पण दूर जंगलात जातात, पण ते हरिण काही त्यांना सापडत नाही. सगळे पांडव दमतात आणि एका झाडाखाली बसतात. पळाल्यामुळे त्यांना खूप तहान लागलेली असते. तेव्हा युधिष्ठिर नकुलला म्हणतो की जरा उंच झाडावर चढून बघ, कुठं पाणी दिसते का ते. नकुल एका झाडावर चढतो आणि सांगतो की जलाशयाच्या शेजारी वाढणारी खूप झाडं इथून जवळच दिसत आहेत, म्हणजे नक्कीच जवळ पाणी असणार. युधिष्ठिर तेव्हा नकुलला सांगतो की मग जा बरं, तुला आणि तुझ्या तहानलेल्या भावांसाठी पाणी घेऊन ये. नकुल पाणी आणायला जातो. जवळच त्याला पाण्याने भरलेले एक सुंदर तळे दिसते. नकुल पण तहानलेला असतो. तो विचार करतो, आपण पाणी पिऊया आणि आपल्या भावंडांसाठी पाणी नेऊयात. नकुल पाणी पिणार तेवढ्यात त्याला आवाज आला, मुला, हे पाणी पिऊ नकोस. ह्या पाण्यावर माझा अधिकार आहे. मी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं दे आणि मग पाणी पी. नकुल त्या आवाजाकडे दुर्लक्ष करतो आणि त्या जलाशयातील पाणी पितो. पाणी पिता पिताच तो मृत होऊन खाली पडतो. बराच वेळ झाले तरी नकुल परत नाही आला. हे पाहून युधिष्ठिर सहदेवाला म्हणतो की खूप वेळ झाला, नकुल परत आला नाही आहे. जा, त्याला बोलावून आण आणि पाणीही आण. सहदेव त्या पाण्याजवळ पोहोचतो आणि त्याला मृत होऊन पडलेला नकुल दिसतो. ते पाहून सहदेव शोकाकुल होतो. त्याचाही जीव तहानेने कासावीस होत असतो. म्हणून तो पाणी पिण्यासाठी पाण्याजवळ जातो. तेवढ्यात त्याला आवाज येतो, थांब, हे पाणी पिऊ नकोस. या पाण्यावर माझा अधिकार आहे. मी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं दे आणि मग पाणी पी. परंतु तहानलेल्या शोकाकुल झालेल्या सहदेवाने त्या आवाजाकडे लक्ष दिले नाही आणि तो पाणी प्यायला लागला. पाणी पिताच तो सुद्धा मृत होऊन तिथेच पडतो. बराच वेळ झाला तरी नकुल सहदेव दोघेही परत येत नाहीत. तेव्हा युधिष्ठिर अर्जुनाला म्हणतो की तू त्या दोघांना बोलावून आण आणि पाणी पण घेऊन ये. अर्जुन आपले धनुष्यबाण घेऊन जातो. जलाशयाजवळ गेल्यावर त्याला आपले दोन्ही बंधू तिथे मृत होऊन पडलेले दिसतात. तेव्हा दुःख संतप्त झालेल्या अर्जुनाने त्यांना कोणी मारले हे पाहण्यासाठी आजूबाजूला सगळीकडे शोध घेतला, परंतु त्याला कोणीही आढळले नाही. थकलेला अर्जुन पाणी पिण्यासाठी जलाशयाजवळ जातो. तेवढ्यात त्याला आवाज येतो, थांब, कुठे चाललास. माझा अधिकार असलेले पाणी तू पिऊ शकत नाहीस. मी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं दे आणि मग पाणी पी आणि घेऊनही जा. हे ऐकून अर्जुनाला खूप राग येतो. तू कोण आहेस, समोर येऊन बोल, असे म्हणून अर्जुन शब्दवेधी बाण आकाशात मारतो. हे पाहून तो आवाज म्हणतो, असे बाण मारून इतर जीवांना त्रास देऊन काय उपयोग. त्यापेक्षा माझ्या प्रश्नांची उत्तरं दे, पाणी पी आणि घेऊनही जा, नाहीतर तुझ्या भावांसारखाच मरून जाशील. हे ऐकूनही अर्जुन पाणी पितो आणि मृत होऊन आपल्या भावांशेजारी कोसळतो. बराच वेळाने युधिष्ठिर भीमाला म्हणतो की नकुल, सहदेव, अर्जुन हे अजून परत आलेले नाहीत. तू त्यांना घेऊन ये आणि पाणी पण घेऊन ये. पाण्याजवळ गेल्यावर भीमाला आपले 3ही भाऊ मरून पडलेले दिसतात. अत्यंत दुःखी झालेला भीम विचार करतो की हे नक्कीच मायावी अशा यक्ष नाहीतर राक्षसाचे काम आहे. मला आता युद्ध करावे लागेल. त्याआधी मी पाणी पिऊन ताजातवाना होतो आणि मग युद्ध करतो. भीम पाणी पिण्यासाठी जलाशयाजवळ जातो. तेवढ्यात तिथे अत्यंत तेजस्वी असा यक्ष प्रकट होतो आणि भीमाला म्हणतो, थांब, हे पाणी पिऊ नकोस. या पाण्यावर माझा अधिकार आहे. मी विचारलेल्या प्रश्नांची आधी उत्तरं दे आणि मग पाणी पी आणि पाणी घेऊनही जा. त्या यक्षाला पाहून भीमाला अत्यंत क्रोध येतो आणि त्या यक्षाचे न ऐकताच तो पाणी पिऊ लागतो. पाणी पिता पिता
तिथेच तो पडतो. खूप वेळ झाला तरी आपले भाऊ परत आलेले नाहीत हे पाहून युधिष्ठिराला काळजी वाटते आणि काळजी करतच युधिष्ठिर जलाशयाजवळ येतो. अतिशय नयनरम्य असा तो जलाशय असतो. भरपूर झाडी, निरनिराळे पक्षी तिथे असतात, पाण्यात बदके, बगळे असतात आणि जलाशयाच्या काठावर युधिष्ठिराला आपले प्रिय बंधू मरून पडलेले दिसतात. आपण काय बघतोय याच्यावर त्याचा विश्वास बसत नाही. शूर वीर असलेले आपले बंधू असे मरून पडलेले पाहून एकेका जवळ जाऊन युधिष्ठिर शोक व्यक्त करू लागतो. अश्रूंच्या धारा त्याच्या डोळ्यातून वाहू लागतात. आपले बंधू कसे मेले याचा तो विचार करू लागतो. दुर्योधनाने माणसे पाठवून तर घात केला असेल का? तसे असेल तर कोणाच्या शरीरावर मारल्याचे घावाचे निशाण नाही. मग या जलाशयाचे पाणी विषारी आहे का? तसे असते तर या पाण्यावर आनंदाने पक्षी बागडले नसते. मग हे कसे काय घडले? यांना कोणी मारले? हे काम साक्षात यमदेवच करू शकतो, पण का? दुःख आणि विचार याने युधिष्ठिराची विचारशक्ती कुंठित होते आणि तो जलाशयाच्या पाण्यात उतरतो. तेवढ्यात एक बगळा युधिष्ठिराजवळ येऊन म्हणतो, राजा सावधान, हे पाणी पिऊ नकोस. या पाण्यावर माझा अधिकार आहे. मी विचारलेल्या प्रश्नांची आधी उत्तरं दे आणि मग पाणी पी. आणि पाणी घेऊनही जा, नाहीतर तुझ्या भावांसारखीच तुझी अवस्था होईल. त्या चौघांना मीच मारले आहे. तेव्हा भानावर आलेला युधिष्ठिर हात जोडून विचारतो, तुम्ही देव, राक्षस, यक्ष, गंधर्व का अजून दुसरे कोणी आहात हे कृपया सांगा. अतिशय बलवान, शूर असे माझे बंधू, जे सहजासहजी युद्धात हरणेसुद्धा अशक्य आहे, ते एका बगळ्याकडून कसे मारले जातील? कृपया आपला परिचय द्यावा. तेव्हा प्रचंड देहाचा, मोठमोठ्या डोळ्यांचा यक्ष प्रकट होतो. झाडावर बसून त्याने त्याचे लांब पाय लोंबकळत ठेवलेले असतात. तो यक्ष युधिष्ठिरला म्हणतो, मी तुझ्या बंधूंना सुद्धा अडवले होते, सावध केले होते, पण त्यांनी माझे ऐकले नाही आणि माझ्या इच्छेविरुद्ध माझा अधिकार असलेले पाणी प्यायले. मी तुलासुद्धा सांगतोय, तुला जिवंत राहायचं असेल तर हे पाणी पिऊ नकोस. माझ्या प्रश्नांची उत्तरं दे आणि खुशाले पाणी पी, घेऊन जा. युधिष्ठिर म्हणतो, हे यक्षराज, तुमच्या अधिकारात असलेले पाणी घ्यायची माझी मुळीच इच्छा नाही. तुम्ही मला प्रश्न विचारा, मी माझ्या बुद्धीप्रमाणे उत्तर देण्याचा प्रयत्न करतो. यक्ष ठीक आहे म्हणतो आणि प्रश्न विचारू लागतो. अतिशय बुद्धिमान असा युधिष्ठिर त्या प्रश्नांची उत्तरे देऊ लागतो. आता मी प्रश्न आणि उत्तर असे सांगणार आहे. यक्षाने विचारले, युधिष्ठिराने उत्तर दिले असं सारखं सारखं म्हणणार नाही आहे. तर पहिला प्रश्न, असा कोण पुरुष आहे जो बुद्धिमान आहे, समाजात ज्याला मान आहे, जो श्वास घेतो आहे पण खऱ्या अर्थाने जिवंत नाही आहे? उत्तर, जो मनुष्य, अतिथी, कुटुंबीय, ज्यात त्याचे नोकर पण आहेत, तसेच आपले पितृ, गण आणि स्वतः या पाचांचे पोषण करत नाही, तो खऱ्या अर्थाने जिवंत नाही. पृथ्वीपेक्षा जड कोण आहे? आई ही पृथ्वीपेक्षा अधिक जड आहे. आकाशापेक्षा उंच कोण आहे? वडील हे आकाशापेक्षा उंच आहेत. वायूपेक्षा वेगाने जाणारे कोण? मन हे वायूपेक्षा अधिक वेगाने जाणारे आहे. गवताच्या काडीपेक्षा संख्येने अधिक कोण? चिंता ही गवताच्या काड्यांपेक्षाही संख्येने अधिक आहे. धर्माचे मुख्य स्थान कोणते आहे? धर्माचे मुख्य स्थान तत्परता आहे. यशाचे मुख्य स्थान कोणते आहे? तर यशाचे मुख्य स्थान दान आहे. स्वर्गाचे मुख्य स्थान कोणते आहे? स्वर्गाचे मुख्य स्थान सत्य आहे. सुखाचे मुख्य स्थान कोणते? सुखाचे मुख्य स्थान शील आहे. तर आता या शील शब्दाचा अर्थ पाहिला तो सद्वर्तनी, सदाचारी, प्रामाणिक, चारित्र्यवान असा आहे. धन्य म्हणजे श्रेष्ठ पुरुषात उत्तम गुण कोणता? श्रेष्ठ पुरुषात तत्परता हा उत्तम गुण आहे. धनात उत्तम धन कोणते? धनामध्ये शास्त्र, ज्ञान उत्तम धन आहे. लाभात प्रमुख लाभ कोणता? लाभात आरोग्य हा श्रेष्ठ लाभ आहे. सुखात उत्तम सुख कोणते? संतोष अर्थात आनंद हे उत्तम सुख आहे. लोकात श्रेष्ठ धर्म कोणता? दया हा लोकात सर्वश्रेष्ठ धर्म आहे. उत्तम दया म्हणजे काय? सर्वांच्या सुखाची इच्छा करणे म्हणजे उत्तम दया आहे. कोणाला ताब्यात ठेवल्याने माणूस शोक करत नाही. मनाला ताब्यात ठेवल्याने माणूस शोक करत नाही. कोणाबरोबर असलेली मित्रता नष्ट होत नाही. सत्पुरुषाबरोबर केलेली मैत्री केव्हाही नष्ट होत नाही. कोणत्या वस्तूचा त्याग केला असता माणूस आवडता होतो? अभिमानाचा त्याग केला असता माणूस सगळ्यांचा आवडता होतो.
कोणत्या वस्तूचा त्याग केला असता माणूस शोक करत नाही? क्रोधाचा त्याग केला असता माणूस शोक करत नाही. कोणत्या वस्तूचा त्याग केला असता माणूस सुखी होतो? लोभाचा त्याग केला असता माणूस सुखी होतो. जग कोणत्या वस्तूने झाकले आहे? जग हे अज्ञानाने झाकले आहे. मनुष्य मित्रांचा त्याग का करतो? लोभामुळे मनुष्य मित्रांचा त्याग करतो. राष्ट्र कशाने मरते? चांगल्या राजाशिवाय राष्ट्र मरते. हे अतिशय सत्य आहे. जर चांगला राजा राष्ट्राला मिळाला नाही तर ते राष्ट्र आपोआपच मृत होत जाते. तपश्चर्या कशाला म्हणतात? स्वतःच्या धर्मात तत्पर असणे हेच तप आहे. ज्ञान म्हणजे काय? परमार्थ तत्वाचा यथार्थ बोध म्हणजे ज्ञान. माणसांना जिंकण्यास कठीण शत्रू कोण? क्रोध हा माणसांना जिंकण्यास सर्वात कठीण शत्रू आहे. सगळ्यात मोठी व्याधी म्हणजे आजार कोणता? लोभ हा सगळ्यात मोठा आजार आहे. साधू कोण? जो सर्व प्राण्यांचे हित करतो तो साधू. स्थैर्य म्हणजे काय? स्वधर्मात स्थिर राहणे म्हणजे स्थैर्य. धर्म म्हणजे फक्त हिंदू धर्म किंवा दुसरा धर्म असे नाही. तो आपला धर्म आहेच, पण पतिधर्म, पत्नीधर्म, पुत्रधर्म, माताधर्म, पिताधर्म इत्यादीचे यथायोग्य पालन करणे म्हणजे आपल्या धर्मात स्थिर राहणे. धैर्य म्हणजे काय? इंद्रिय निग्रह म्हणजे धैर्य. सर्वात मोठे स्नान कोणते? मानसिक मलाचा त्याग, तो स्वच्छ होणे हे सर्वात मोठे स्नान आहे. अहंकार म्हणजे काय? महान अज्ञान हा अहंकार आहे. यक्ष म्हणतो आता की राजा युधिष्ठिरा, तू सगळ्या प्रश्नांची योग्य उत्तरे दिली आहेस, तेव्हा तू आता पाणी पिऊ शकतोस. पण अजूनही थोडे प्रश्न शिल्लक आहेत, त्यांचीही उत्तरं दे. तर सुखी कोण? ज्याला कोणतेही कर्ज नाही, जो आपल्या स्वतःच्या घरात स्वतःचे अन्न स्वतः शिजवून खातो, तो सगळ्यात सुखी. सगळ्यात मोठे आश्चर्य कोणते? या जगात दररोज हजारो लोक मृत्यू पावतात. ते सर्वजण पाहत असतात. पुढच्या क्षणाचा सुद्धा भरोसा नसतो. परंतु तरीही मनुष्य मी कायमच जिवंत राहण्यासाठी आलो आहे, अमर आहे असे वागत असतो. यापेक्षा दुसरे मोठे आश्चर्य नाही. मनुष्यासाठी मार्ग कोणता? ज्या मार्गाने महापुरुष गेले तोच मार्ग मनुष्यासाठी योग्य आहे. महापुरुषांचे आचार, विचार, कार्ये ही उत्तम मार्गदर्शक आहेत. सर्वात श्रीमंत मनुष्य कोण? जो मनुष्य सुख, दुःख, प्रिय, अप्रिय, भूतकाळ, भविष्यकाळ यांना समदृष्टीने पाहतो, तो मनुष्य सर्वात श्रीमंत आहे. अशा प्रकारे युधिष्ठिराने यक्षाच्या प्रश्नांची उत्तरे दिल्यावर यक्ष प्रसन्न होतो आणि म्हणतो, राजा, तुझ्या या मृत बंधूंपैकी तू सांगशील त्या एकाला मी जिवंत करतो. तेव्हा युधिष्ठिर म्हणतो की माझी इच्छा नकुल जिवंत व्हावा ही आहे. तेव्हा यक्ष म्हणतो, तुझे आवडते सामर्थ्यवान बंधू भीम, अर्जुन आहेत. त्यांना सोडून तू तुझा सावत्र भाऊ असलेल्या नकुलमध्ये असे काय आहे की तू नकुलला जिवंत करायला सांगतोयस? तेव्हा युधिष्ठिर म्हणतो की मी आजपर्यंत धर्मानेच वागत आलो आहे. आताही मी अधर्माने वागू शकत नाही. जो धर्माचा नाश करतो त्याच्या नाशाला कारणीभूत तो नष्ट झालेला धर्मच होतो, आणि जो धर्माचे रक्षण करतो त्याचे रक्षण धर्मच करतो. तेव्हा हे यक्षा, मगाशी मी सांगितल्याप्रमाणे दया हा सर्वश्रेष्ठ धर्म आहे. त्यामुळे आमची माता कुंती आणि नकुल सहदेव यांची माता माद्री या दोन्ही मला सारख्याच आहेत. तेव्हा मी कुंती मातेचा पुत्र आणि नकुल माद्री मातेचा पुत्र असे आम्ही दोघे जिवंत राहू. दोन्ही मातांप्रती मी समान भाव ठेवत आहे. म्हणून नकुल जिवंत व्हावा हीच माझी इच्छा आहे. हे ऐकून यक्ष खूपच प्रसन्न होतो आणि भीम, अर्जुन, नकुल, सहदेव या सर्वांनाच जिवंत करतो. सगळे नमस्कार करून आपण नक्की कोण आहात असे यक्षाला विचारतात. तेव्हा यक्ष सांगतो की मी युधिष्ठिराचा पिता धर्मराज आहे. मीच त्या ऋषीची होमात उपयोगी पडणारी काष्ठे हरिणाचे रूप घेऊन पळवली होती आणि युधिष्ठिराची परीक्षा घेतली. अत्यंतिक कठीण समयीसुद्धा युधिष्ठिराने त्याचे धर्माने वागणे सोडले नाही. हे पाहून मला खूप आनंद झाला आहे. तुमचे सगळ्यांचे कल्याण होईल असा आशीर्वाद देऊन यक्षरूपी धर्मराज अंतर्धान पावतात. युधिष्ठिराने यक्षाच्या प्रश्नांची दिलेली उत्तरे ही आपल्यालाही जीवन जगण्यासाठी मार्गदर्शक आहेत. या सर्व उत्तरांमध्ये खूप अर्थ दडलेला आहे. आपण ऐकून विचार केला
की त्याचा आपल्या आयुष्यात आपल्याला कसा उपयोग होईल हे आपल्या नक्कीच लक्षात येते. तर आजची ही यक्षप्रश्न ही कथा ही महाभारताच्या आरण्यक पर्व अर्थात वनपर्वमधून घेतलेली आहे. ही कथा आपल्याला कशी वाटली हे मला नक्की सांगा. आणि आत्तापर्यंत जर गोष्टीची स्टोरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा. गोष्टी ऐका, लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. धन्यवाद.